अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, बघा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील शुद्ध पवित्र अत्यंत महत्त्वाचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या महिन्याला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं तो म्हणजे श्रावण मास. आणि या श्रावण मासातील आजचा पहिला दिवस आणि पहिला गुरुवार. बघा, संपूर्ण श्रावण महिना हा सेवा करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, महादेवांच्या सेवेसाठी, माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी सिद्ध मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या गुरुवाराचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. बघा, वर्षभर सेवा करूनही तुम्हाला प्रचिती आली नसेल, वर्षभर तुम्ही उपाय केलेत मात्र अनुभव आलेला नाही, मनातील इच्छा पूर्ण झालेली नाही आहे, तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर झालेलं नाही आहे, पैशांची समस्या दूर झालेली नाही आहे, कुठलीही समस्या असेल, कुठलीही अडचण असेल किंवा तुमच्या मनात कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज श्रावणातील पहिल्या गुरुवारी मी जे उपाय सांगते ते अवश्य करायचे आहे. बघा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला आज दिवसभर रात्री 12पर्यंत कुठल्याही वेळात करता येणार आहे. आपल्या देवघराच्या समोर जिथे स्वामी महाराजांची किंवा तुमच्या गुरूंची मूर्ती असेल तिथे तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे. बसण्यासाठी छान तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. बाजूला एक छान सुगंधित तुम्हाला उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. अख्खा तांदूळ, जो अख्खा बासमती शक्यतो अख्खा तांदूळ असतो किंवा घरात पण असतात तांदूळ, ते अख्खे तांदूळ 7 घ्या. 7ही तांदळाच्या दाण्यांना छान पिवळं चंदन लावा, सुगंधी चंदन पिवळं. बघा, गुरुवार हा गुरुचा कारक मानला जातो आणि गुरुचा पिवळा रंग म्हणजे पिवळा रंग हा गुरुग्रहाशी निगडीत असतो, गुरुचा कारक असतो. म्हणून पिवळं चंदन तुम्हाला घ्यायचं आहे. 7ही तांदळाच्या दाण्यांना ते छान असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. थोडं त्याला अत्तर असेल तुमच्याकडे, तुम्ही ते लावलं तरीही चालेल. आता एक छोटी प्लेट किंवा वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये हे 7ही तांदळाचे दाणे घ्या. एक पहिला तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातात घ्या. हाताची मूठ छान बंद करा. हाताची मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे. आपल्या स्वामींना, आपल्या महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे. संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या आत महाराजा माझी ही इच्छा जी आहे ही इच्छा पूर्ण करा असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर हात तांदळाचा दाणा असाच हातात ठेवून तुम्हाला महाराजांना मुद्रा करायचा आहे. जसं आपण मुद्रा करतो, ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जसं आपण दोनही पाय जमिनीवर ठेवतो आणि हे हात असे पकडून हा हात मागे ठेवतो, सेम तसं तांदळाचे दाणे घेतलेला हात पाठी घ्यायचा आहे. महाराजांना मुद्रा करायचा आहे आणि त्याच्यानंतर हातात असणारा हा तांदळाचा दाणा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा तो व्यवस्थित आपल्या उजव्या हातामध्ये घट्ट पकडायचा. पुन्हा महाराजांना मुद्रा करून आपली इच्छा सांगून हा तांदळाचा दाणा महाराजांच्या समोर ठेवायचा. असे 7च्या 7ही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला महाराजांच्या समोर अर्पण करायचे आहेत. एक पिवळ्या रंगाचा कागद किंवा पिवळ्या रंगाचं छोटं वस्त्र घ्यायचं आहे. त्यामध्ये हे 7ही तांदळाचे दाणे उचलून ठेवायचे. कापड असेल तर त्याला एक गाठ मारा आणि कागद असेल तर त्याची पुडी करा. आणि आज संपूर्ण रात्रभर, गुरुवारची संपूर्ण म्हणजे आज रात्रीपर्यंत हे तिथेच ठेवा. उद्या शुक्रवार सकाळी उठलात, अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर हे 7ही तांदळाचे दाणे जी पुडी किंवा पोटली ठेवलेली आहे ती तिथून उचला. आपल्या कपाटात, पैशांच्या पाकिटात किंवा तुमच्या जवळ जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल तिथे ते ठेवा. कायम अखंड तुमची जी काही तुमच्यावर अखंड गुरूंची कृपा राहील. त्यामध्ये जे काही तुम्ही गुरूंकडून मागितले म्हणजे स्वामींकडून तुम्ही जे काही मागितलं आहे, जे तुम्हाला 10 वर्षात पण मिळणार नसेल, जे तुम्हाला वर्षात पण मिळणार नसेल, तुम्हाला सांगते
हे श्रावणातले जे 4 गुरुवार आहेत ते 4 गुरुवार संपण्याच्या आत स्वामी तुम्हाला ते नक्की देतील. दुसरा उपाय जो आहे त्यासाठी तुम्हाला गुलाब लागणार आहे. गुलाबाची पाकळी. गुलाबाच्या तुम्हाला 21 पाकळ्या घ्यायच्या आहेत. मोजून 21 पाकळ्या. गुलाबाच्या 21च्या 21ही पाकळ्यांवरती तुम्हाला तुमची इच्छा कुठल्याही काळा सोडून कुठल्याही रंगाच्या पेनाने लिहायची आहे. पाकळी खूप नाजूक असे व्यवस्थित घ्या आणि त्याच्यावर व्यवस्थित लिहा. एका शब्दात इच्छा लिहा. नोकरी हवी तर नोकरी लिहा, पैसा हवा आहे पैसा लिहा, गाडी हवी गाडी लिहा, घर करायचं आहे घर लिहा, कर्जमुक्ती हवी कर्जमुक्ती. जे पण हवं आहे ते गुलाबाच्या पाकळीवर तुम्हाला लिहायचं आहे. 21 गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला म्हणजे 21 गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. पहिली गुलाबाची पाकळी घ्यायची, महाराजांना आपली इच्छा सांगायची. त्यानंतर नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सूक्त दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुरुष सूक्त प्राकृतमध्ये दिलेलं आहे. हे पुरुष सूक्त म्हणा. येत नसेल तर गुगलवरती जा किंवा यूट्यूबला टाकला तरी येईल. मला तरी पुरुष सूक्त म्हणायला 2 मिनटं लागतात, फक्त 2 मिनटं, कारण मी नेहमी म्हणते 2 मिनटात तुमचं एक पुरुष सूक्त होतं. 2 मिनटात एक पुरुष सूक्त संपवायचं आहे आणि ही गुलाबाची पाकळी स्वामींना अर्पण करायची आहे. पुन्हा दुसरी गुलाबाची पाकळी इच्छा लिहून आपल्या हातात घ्यायची. पुन्हा आपली जी इच्छा असेल ते स्वामी महाराजांना सांगून एकदा पुरुष सूक्त म्हणून ती गुलाबाची पाकळी महाराजांना अर्पण करायची. असं 21 वेळा पुरुष सूक्त म्हणा. इथे 21. तुम्हाला नाही जास्त वेळ बसता येत, तुम्ही खूप सेवा चालू केलेल्या आहे, तर तुम्ही कमीत कमी 11 गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि 11 वेळा तरी पुरुष सूक्त म्हणा. सगळ्या पाकळ्या स्वामींच्या समोर अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गुलाबाच्या पाकळ्या एका कागदाच्या पुडीत, कुठलाही पेपर असो, न्यूजपेपर तो घेतला तरीही चालेल, त्यामध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला बांधायच्या आहेत आणि ही पुडी ना स्वामींच्या समोर ठेवायची आहे. आता ही पुडी तुम्हाला स्वामींच्या समोर कमीत कमी बघा, ही पुडी स्वामींच्या समोर कमीत कमी तुम्हाला 21 दिवस किंवा श्रावण महिना संपेपर्यंत तरी ठेवायची आहे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल, अगदी तुम्ही हा उपाय केला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली आहे, 8व्या दिवशी पूर्ण झाली आहे किंवा 21व्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, तर ह्या गुलाबाच्या पाकळ्या त्या न्यूजपेपरमधून किंवा त्या कागदातून सोडायच्या आणि कापूर जाळून त्या कापरामध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या जाळून याचा घरभर सुगंध करायचा. खूप साधे आणि खूप सोपे उपाय आहेत बघा दोनही. आज गुरुवारी यातला एक उपाय केला तरी खूप आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 करा, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.